कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा पण यावेळी स्पेशालिस्टची गरज लागेल ना. त्या नेहमीच्या डॉक्टरांना दाखवून नाही उपयोग होणार असं वाटतंय मला. माझ्या एका विद्यार्थ्याचे वडील डॉक्टर आहेत. ते अशाच पेशंटचा इलाज करतात. मला वाटतं आपण त्यांच्याशी बोलू शकतो. हा, बघू कसं होतंय, जरा विचार करू आणि मग घेऊ निर्णय, नाही का? बर, मी काय म्हणतो, आज अमोलला दिवसभर आप्पी बरोबर राहू दे. आता तो तिला वर घेऊन गेलाय ना, आता एवढ्या दिवसात काढलेली सगळी चित्र तिला दाखवत असेल तेव्हा. मग हे बघ कशी रूम सजवली आम्ही. मा कसं वाटलं? मा तू नसताना मी स्कूलमध्ये तुझ्याबद्दल बोललो होतो. टीचरनी मला बोलायला सांगितलं होतं. मी बोलून दाखवू? माझी मा कलेक्टर आहे. ती कलेक्टर असून पण खूप छान घर सांभाळते. कलेक्टर होण्याचं तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप अभ्यास केला आणि ती तिचं काम बघून घरातली सगळ्यांची काळजी घेत असते. मा हे तर सगळं आहे, मा नाही तर काहीच नाही. मा कसं वाटलो? मी काहीच चोरी न करता बोललो होतो. क्वालिटी हा छान छान ना. थँक्यू मा. मा तू नव्हती तेव्हा मला तुझी आठवण यायची म्हणून मी हे सगळे चित्र काढलेत. आणि हो मा, ह्या सगळ्या चित्रांमध्ये माझे हे फेवरेट चित्र. हे बघ, हे माझ्याकडून तुला गिफ्ट. मा मस्त आहे ना? अरे छान ना. थँक्यू मा. पण एवढंच नाही बोलायचं. आपण उत्तराखंडला असताना तुम्हाला कसं छान बोलायचीस तसं बोल. बोल ना ग मा. अमोल, अप्पे तू जरा आराम का करत नाहीस? बाबा, आई मी मला तिथं गिफ्ट देत होतो. हा का? मग बघितलं का गिफ्ट माने? हो बाबा. हा, मग आता आपण तिला आराम करून देऊ. हा काय, माझी काळजी आपणच घेतली पाहिजे ना बाळा. आणि बघ, मला आधीच्या गोष्टींबद्दल काय विचारायचं नाही, उगाच तिला त्रास होईल ना. ओके बाबा. हा, आणि मा एकदा ठीक झाली ना की तुला तिला काय विचारायचं ना सगळं विचार. अजून तिला सगळ्या गोष्टी नीट आठवत नाहीत ना म्हणून. ठीक आहे बाबा. मा सॉरी, मी आता तुझी पूर्ण काळजी घेईन. मा आता तू आराम कर. मी आलीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.